नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. टाइम होतोय 6:51, 21 तारीख आहे आणि इथे मी चालू करते उबरला. थोडासा रेट हा कमीच देईल कारण खूप लवकर आपण चालू करतोय, पण तरी बघूया कशा प्रकारचं काय ट्रिप्स देतोय. आणि साईड बाय साईड रॅपिडो ह्याच्यामध्ये डायरेक्ट लांबची ट्रिप भेटली ना चांगल्या रेटनी तरी ठीक आहे. दोन्ही रॅपिडो आणि उबर चालू आहे. गाडीमध्ये हाफ टाकी CNG आहे आणि ट्रिप करतो रिसेट. CNG भरायचा पहिला विचार करतो, भेटला तर ठीक आहे, जर नाहीच भेटला आणि ट्रिप भेटली तर मग ट्रिप घेऊन जाऊया. प्लॅन रेडी आहेत आणि बघू एक्झिक्युशन कसं होतंय आणि आजचं टार्गेट कंप्लीट होतो की नाही हे पण बघू. करण्याचं आहे फ्रायडे. तर ठीक आहे, भेटूया दिवसाच्या पहिल्या ट्रिपमध्ये. नवी मुंबईमधून मुंबईमध्ये लवकर निघण्यासाठी मी सकाळी 7 वाजता लॉग इन आहे आणि रीट इतका जास्त खराब आहे की लिटरली काय सांगायचं. 2 तासापेक्षा खालची ट्रिप लागतच नाहीये भावानो. ही वाली ट्रिप होती वरळीची होती आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केली होती. म्हणजे काय होतं की 1 तास 20 मिनिटांमध्ये 1055 रुपयाचा फेअर होतं, पण कस्टमर बोलला की अरे मी चुकीचे लोकेशन टाकले, तिथे नाही जायचंय, मला अंधेरीला जायचंय. झालं कल्याण. कल्याण म्हणजे कसं आहे बघा, टाइम बघा 1 तास 56 मिनिटं आणि फेअर बघा 834. फेअरचा फेअर कमी भेटला आणि त्याच्यामध्ये टाइम टू टाइम जास्त लागला. आणि आता मी आहे अंधेरी MIDC मध्ये. सर्च तर आहे पण काहीच उपयोग असा नाही कारण ट्रिपच लागत नाहीये. इथे रॅपिडो चालू करतो. इथून जर रॅपिडोमध्ये काय लागलं छोटं मोठं तर ठीक आहे, ॲटलिस्ट जागा तरी चेंज होईल. बाकी भगवान भरोसे. टाईम होतोय 10 वाजून 10 मिनटं होत आहेत. तर सकाळपासून थोडंसं एक तास तर एक वाया गेला. 7 ते 8च्या मध्ये तो 1 तास वाया गेला आणि त्याच्यामध्ये ही ट्रिपचं लोकेशन एंड मोमेंटला चेंज झालं. तर ठीक आहे, बघू आता कसं काय ते. इथे पण सर्च वगैरे काहीच नाही आहे. तर शुक्रवार असून पण सर्च नाही, काय माहिती. बँड्रा ईस्ट 40 मिनिटं 252, ते पण मोरोल मधून. बाप रे मित्रांनो, मी आहे आता इंडिया बुल्स पनवेल कोण. इथे कोण गाव माहितीच असेल इंडिया बुल्स सगळ्यांना. तर आतापर्यंतची अर्निंग आहे 1670 आणि नाईलाज आहे माझ्याकडे. मला इथे यावं लागलं कारण मुंबईमध्ये ट्रिप लागतच नव्हत्या. ही मला जरा ट्रिप बघा, 58 किलोमीटर 2 तास, काहीच सेन्स नाही बनत. 58 किलोमीटर्स 836 भागिले 58, 14 रुपये 41 पैसे. आणि किती वाजता ही ट्रिप उचलली होती? 6:30 वाजता. पण ठीक आहे, आता ह्याच कस्टमरला पण रिटर्न पण घेऊन जायचं आहे. मी त्यांना बोलेन की 1100 रुपये देत असाल तर ठीक आहे, द्या बरं 1100 रुपये. मे बी देतील पण त्याच्या आधी ही वाली ट्रिप बघा, 2 तास 35 किलोमीटर 834. 2च ट्रिप कंप्लीट झालेत मित्रांनो. आणि आता टाइम बघा 1:27 आणि 2च ट्रिप कंप्लीट झाल्यात. इथे हलका हलका सर्च दाखवतोय, लॉग इन करून बघू ट्रिप लागत आहेत का. जर लागली चांगल्या रेटनी तर आपण या कस्टमरला सांगू की अरे यार मी नाही येत, तुम्ही जा. तर असं नाही करू शकत. कमिटमेंट मोठी गोष्ट आहे. त्यांचं सामान पण इथं ठेवलेलं आहे. तर आता रेट भलेही चांगला भेटो किंवा खराब भेटो, कमिटमेंट ही कमिटमेंट असते. मी AC बंद करतो आणि गाडी बघा किती चालली आहे. 98 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 100 किलोमीटर गाडी चालली आहे आणि 1600 रुपयाचं काम झालं आहे. भावानो, वेळ होते ऑलमोस्ट 6 वाजता आहेत. 1 मिनटं बाकी आहे 6ला आणि माझा गाडीचा CNG संपला आहे. रिझर्ववरती लागले CNG आणि इथून जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावरती, 2.3 किलोमीटरच्या अंतरावरती CNG पंप आहे. आणि आतापर्यंत आपलं उबरमध्ये जो काम झालं आहे तो 3069 रुपयाचं काम झालेलं आहे. मी विचार करत होतो की ऐरोली साईडला जाऊन भरायचं का CNG, बट विचार केला की नको राहू दे. तर ट्रिप तुम्हाला सांगतो, 800ची पहिली, नंतर परत 800ची दुसरी, नंतर परत 800ची तिसरी आणि 500ची चौथी, अशा 4च ट्रिप
कंप्लीट झालेले आहेत. ज्या कस्टमरला मी पनवेलला घेऊन गेलो होतो, मी त्यांना काय बोललो की एक सिम्पल करा की तुम्ही आहे ना बुकिंग टाका, मला ती बुकिंग येईल, मी ॲक्सेप्ट करतो आणि तुम्हाला घेऊन जातो. तर शेवटी तसंच झालं. मी त्यांना ऑफलाईन घेऊन नाही आलो, कारण ऑफलाईन घेऊन जर आलो असतो तर माझा फायदा झाला असता. परंतु ते बोललेत की अरे आम्हाला कंपनी पैसे पे करते, तर आम्हाला GST वाला बिल पाहिजे. माझ्याकडे बिल बुक अवेलेबल आहे, पण तो GST वाला नाही आहे. तर त्याच्यामुळे मी विचार काय केला की जाऊ दे, जो पण फेअर बनेल तो ठीक आहे, ॲक्सेप्ट करायचं, जायचं आणि कस्टमरला ड्रॉप करायचं. तर कस्टमरने मला काय बोलतात पॅटीस आणि एक वडापाव असा खायला दिला. मी पॅटीस तर खाल्ला, पण वडापाव खायचा बाकी आहे. तर सगळ्यात पहिले CNGच्या लाईनीमध्ये घुसतो, CNG भरून घेतो आणि आरामात बसून वडापाव खातो आणि डायरेक्ट आपण नवी मुंबईची बुकिंग बघणार, नाहीतर मग बघू नियोजन कसं काय ते. मी एक्सपेक्ट केलं होतं की आतापर्यंत आपला बिझनेस व्यवस्थित होईल, झालं आहे व्यवस्थित, असं काही एवढा बेकार नाही झालं आहे. आणि आतापर्यंत आपली जी गाडी जी चालली आहे ती 182 किलोमीटर चालली आहेत, म्हणजे 180 म्हणजे 185 किलोमीटरमध्ये 3,000चा बिझनेस झालेला आहे आपला, तसं बघायला गेलं तर. मी राऊंड फिगर पकडतोय, ठीक आहे. तर चला निघूया, जास्त टाइमपास नाही करायचा. तिथं लोधा आहे, इथून पण चान्सेस आहेत की नवी मुंबईच्या ट्रिप लागतील, बट काय करणार, CNG नाही आहेत, कारण विदाऊट CNGचं काय परवडणार नाही आपल्याला. तर जातो आणि CNG भरून घेतो. बोलता बोलता 6 वाजून 1 मिनटं झालेली आहेत आणि बघू पुढचं नियोजन कसं काय ते. CNG पंप भेटला. मला वाटलं की इथं खूप जास्त ट्रॅफिक असेल आणि नॉर्मली असते, पण आज नशीब चांगले की जास्त ट्रॅफिक नाही आहे. आणि टाईम होतोय 6 वाजून 28 मिनटं. 28 मिनटं आपलं CNG शोधण्यामध्ये आणि भरण्यामध्येच. अरे वा, दोन्ही गाडी एकत्र निघतात, वा वा. चला भरून टाकू CNG. पेट्रोलवरती गाडी ऑटोमॅटिकली शिफ्ट झालेली आहे. कल्याण साईडची ट्रिप असते, तो कल्याणचा सुमेध असताना तर त्यांनी घेतली असते ही ट्रिप. कांदिवली, वा, 28 किलोमीटरचे 661 रुपये. थांब 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 थांब, गो होम गो होम गो होम. मुंब्रा 10 किलोमीटर. आता मी आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. 5 मिनटं होऊन गेलेत, पण तरी पण यो काय आला नाही. येते का नाही ते पण नाही माहिती. 9 वाजून 14 मिनटं वेळ होतोय आणि मी आता पोचलो आहे माझ्या घरी, आमची बिल्डिंग गरिबांची. आणि टोटल गाडी चालली आहे 223.6, म्हणजे 224 किलोमीटर राऊंड फिगर पकडू. CNG किती गेला असेल, मी विचार करतोय की आपला CNG गेला असेल 350च्या आसपास, कारण फुल टाकीच्या पेक्षा पण अजून एक पॉईंट आहे. तर 850 प्लस 350 असं CNG आहे. आणि टोटल कॅल्क्युलेशन आपण करू पटापट की किती अर्निंग झाली. टोटल कॅल्क्युलेशन गेला आहे आणि तो आहे काही प्रकारे असा. 3,836ची टोटल अर्निंग आहे. 850 फुल टँक CNG संपला, त्यानंतर 350 रुपयाचा परत CNG लागला आणि 212 रुपये जो आहे तो आपला उबरचा चार्ज. आणि टोटल हातामध्ये राहिले 2,424 रुपये. आणि बस एवढंच. तुम्हाला ट्रिपच्या डिटेल्स सांगतो. शेवटची ट्रिप आपल्याला कुठून कशी लागली. मी ठाण्यामध्ये होतो. परत रिपीट करतो एकदा. हे बघा, कळंबोलीमधून मरोल MIDC 834 रुपये. त्यानंतर अंधेरीवरून पनवेल कोणगावची ट्रिप भेटली. नंतर तेच ट्रिप रिटर्न घेऊन आलो. दोन्ही पण ट्रिपमध्ये टोल इन्क्लूड आहे. त्यानंतर मग अंधेरीवरून ठाण्यावरून घनसोलीची ट्रिप होती ही, पण ही कॅन्सल झाली. आणि त्यानंतर ठाण्यावरून लागली डायरेक्ट खारघर, आणि खारघरवरून डायरेक्ट आपल्या एरियातली लागली बघा कळंबोली. आणि टोटल अर्निंग आपली एवढी. सगळे पैसे जे आहेत ते उबरच्या वॉलेटमध्येच घेतलेत. आणि बस अशा प्रकारे आपला दिवस इथंच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता थोडासा कन्सिस्टंट करणार आहोत, भलेही बघ कामाचे रिलेटेड असू दे किंवा पर्सनल ब्लॉग असू दे, पण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम होतो. फुकटची काय होतात माहिती का, चांगले ऑडियन्स येतात, बघतात, पण व्हिडिओज नसतात, मग ते निघून जातात. आणि ही गोष्ट मी नोटीस केली आहे. तर करू आपण थोडा कन्सिस्टन्सी. ही जी आपली अर्निंग आहे टोटल
13 तासाची अर्निंग आहे, 13 तासाची अर्निंग आहे टोटल. तर तुम्ही कमेंट करून सांगा की अर्निंग बरोबर आहे का चुकीची आहे, आणि थोड्याशा काही चुका होत आहेत तर मला कमेंट करून सांगत जा, मी थोडासा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. तर चला बाय बाय. कंटाळा आलाच, अक्षरशः पाय दुखायला लागले गाडी चालवून चालवून. उद्या आहे सॅटर्डे, आणि सॅटर्डेच्या दिवशी बघू कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतात त्या.